पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सध्या काय झाले साहेब, रिक्षा चालक म्हणजे काय झालंय, रिक्षा चालकावर सध्या RTOची कारवाई चालू आहे म्हणलं। कारण काय झालंय, पंढरपूरमध्ये MIDC नाही, उद्योग नाही, सर्वजण 12वी 13वी झालाय तरी पण रिक्षा चालवतोय तरुण। म्हणजे मुळात पंढरपूरमध्ये गुन्हेगारी कमी आहे, सर्वजण कष्ट करून काम करतात सध्या तरुण। एकच विनंती आहे की कारवाई थोडी वारीपर्यंत थांबवावी। आणि दुसरी विनंती काय माहिती आहे साहेब, दुसरी विनंती काय आहे की सर्वात मोठं काय झालंय, पंढरपूरमध्ये पासिंग पण झाल्या पाहिजे। मग इथं बॅच मिळला आहे, लायसन आहे, पण तरी कारवाई म्हणजे काय आहे, थोडं पासिंगचाच विषय आहे। त्यासाठी आता वारी किती 10 दिवसाची आहे, हां तेवढ्यासाठी दुसरं काय नाही, थोडी विनंती आहे। त्याला समर्थन आम्ही कधीच करणार नाहीत कोण। नाही तसं होणार नाही, आम्ही तुम्ही म्हणत तसं बोलतो सगळ्या रिक्षावाल्यांना। नाही पत्र काढतो आणि सगळ्या स्टॉपवर सगळ्या अध्यक्षांकडे ते पत्र देतो साहेब। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात जसे इतर विभाग सक्रिय झाले आहेत, तसेच पंढरपूरकडे दुर्लक्ष असलेला RTO विभाग देखील कारवाया करताना दिसून आला आहे। नुकतेच पंढरपूर शहरात पोलीस व परिवहन विभागाने शहरातील 61 रिक्षांवर कारवाई करून 4,10,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त तपासणी मोहिमेत कारवाई 115 रिक्षांची तपासणी केली। यामध्ये 61 रिक्षावर कारवाई करण्यात आली असून यापैकी 11 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत। रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडून पथके नेमण्यात आली आहेत। पंढरपूर शहर व परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षांवर संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी या कारवाईच्या निमित्ताने माध्यमांना दिली होती। मात्र शहरात व तालुक्यात एकीकडे रात्रभर अवैध वाळू वाहतूक करणारे, नंबर प्लेट नसलेले व पासिंग अथवा वाहन विमा नसलेले अनेक वाहने बिनधास्तपणे वाहतूक करताना दिसून येतात। अनेक बांधकामांच्या ठिकाणी, अगदी शासकीय कामाच्या ठिकाणी देखील बिनधास्तपणे नंबर प्लेट नसलेले अथवा अस्पष्ट नंबर प्लेट असलेले टिपर हे खडी वाळू वाहतूक करताना दिसून येतात। यातील अनेक वाहनांची विमा मुदत संपलेली असते, पासिंग नसते, अशा वाहनावर देखील RTO अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे। पोलिसांनी अथवा महसूल प्रशासनाने गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली अनेक वाहने नंबर प्लेट नसलेली असतात, त्याची दखल घेत RTO कडून याची माहिती मागवून घेत कारवाई होणे अपेक्षित आहे। मात्र तसे होताना दिसून येत नाही। त्यामुळे पंढरपुरात RTO अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अस्तित्व केवळ वारीजवळ आल्यामुळे दिसू लागले आहे, अशी चर्चा होत आहे। तर रिक्षा चालकांच्या भावना लक्षात घेत समाजसेवक बाबा चव्हाण यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून रिक्षा चालकाच्या भावना अवगत करून दिल्या। तर या निमित्ताने रिक्षा चालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। समाजसेवक आहात, आषाढीच्या तोंडावर RTOची कारवाई केली, याबद्दल काय सांगाल आपण? कारण पंढरपूरमध्ये रिक्षांचं प्रमाण जादा आहे, कारण उद्योग नाहीत, MIDC नाहीत, त्यामुळं प्रत्येकजण बेरोजगार आहे। त्यामुळं प्रत्येक घरात एखादा जो शिकला नाही तो गाडी घेतोय आणि रिक्षेच्या माध्यमातून 1,000-500 रुपये कमवतोय। आणि आज परवाच अधिक महिना झाल्यामुळं आता आषाढी आलेली आहे। आषाढीमध्ये लोक आषाढीमध्ये धंदा करून, काही लोकांकडे लायसन आहे, बॅच आहे, तरी पण गाडी पासिंग नसल्यामुळं RTOची कारवाई होते। पण मंत्री महोदयांना माझा म्हणजे विनंती आहे की आपण झालं पंढरपूरमध्ये जे सर्व रिक्षाधारक आहेत, या सर्व रिक्षाधारकांमध्ये जे भीतीचं जे वातावरण आहे, जे RTO साहेबांच्या माध्यमातून जे पंढरपूरमध्ये कारवाई होत आहे, या कारवाईमध्ये
15-20 हजार रुपये दंड केला जात आहे. कारण काही लोकांकडं लायसन आहे, बॅच बिल आहे, पण पासिंग नसल्यामुळे जी कारवाई होते या कारवाई थांबवण्यात यावी. कारण आषाढीमध्ये रिक्षावाले जे 4 पैसे कमवतात त्या आषाढी वारीच्या निमित्त 4 पैसे कमवल्यानंतर काही रिक्षा बांधव ते नंतर पासिंग करतात पैसे आल्यानंतर. त्यासाठी जे काय रिक्षावाल्यानंतर जे पासिंग तटलेलं आहे त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे की आपण हे सामान्य रिक्षावाले सामान्य कुटुंबातून येऊन, कारण ह्या पंढरपूरमध्ये MIDC नाही, कुठला उद्योग नसल्यामुळे प्रत्येकजण तरुण रिक्षा घेतो आहे आणि त्या रिक्षाच्या माध्यमातून आपलं कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी परिवहन मंत्र्यांनी RTO मोदयांना विनंती करावी आणि जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी अशी विनंती करतो सर्व पंढरपूर रिक्षावालकांच्या वतीने. पंढरपूर शहरात RTOचा धुमाकूळ आहे. मग सरसकट पहिल्यापासून शिस्त लावावी. आषाढी वारी आली की त्यांचे नियम हे चालू होतात. मग तोपर्यंत रिक्षावाला एकतर इथं कसं आहे माहिती आहे का, विठ्ठलाच्या ह्याच्यावर आमच्या पंढरपूरचे रिक्षावाले असते, हातगाडीवर त्यांचं त्याच्यावर जीवन आहे पूर्ण. आणि रिक्षावाल्याच्या मागणं लागता पंढरपुरात RTOने बांधकामावर जे टिपर चालते त्याला नंबर नाही, त्याला 2 व्हीलरचे नंबर आहेत. तुम्ही तिकडे बी लक्ष घाला. इथे काय करून खाणारे लोक आहेत. एक रिक्षाला 2-2, 3-3 मुले आहेत. त्यांना बचत गट आहेत. त्यांना बाहेरच्या लोकांचे पैसे देणं असते. बहिणा आहे, वडील दवाखाना हे सगळं बघावं लागते. तुम्ही एक रिक्षावाल्या मागं नीट बघा. आणि इथे स्थानिक नेत्यांना किंवा मी सर्व लोकांना सांगतो, आम्ही रिक्षावाले सर्व गाड्या क्लिअर करू, आम्हाला एक वेळ द्या. आणि तुम्ही सरसकट कायम पासिंग, इन्शुरन्स, लायसन बघा. पण तुम्ही जर असं जर करत असाल तर आषाढी वारीत आम्ही रिक्षा बंद करू. मग त्याची आंदोलन करू. त्याची तुम्ही पालकमंत्री असतील, डिप्टी CM असेल, मुख्यमंत्री यांनी याची दक्षता घ्यावी. अन्यथा आम्ही आषाढी वारीत रिक्षा बंद करून टाकू. येणाऱ्या भावी भक्तांचे हाल झाल्यास त्यांचं सर्व जे काय होईल त्याला ते शासन जबाबदार राहील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पंढरपुरात MIDC नाही. इथं 2 कारखाने आहेत. त्या 2 कारखान्यावर किती लोक 2-2, 4-1, 5,000 लोक लागत असतील. इथे रिक्षावाले इतके आहेत, डबल ग्रॅज्युएशन झालेले आमची लोक आहेत, पण ह्यांना नोकरी नाही. ह्यांना नोकरी जर मिळेल तर ही रिक्षा कशाला चालवतील ह्याचा बी विचार केला पाहिजे. MIDC उपलब्ध केली पाहिजे, व्यवसाय उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि माननीय प्रताप सरनाईक मंत्री साहेबांनी लवकरात लवकर ह्याची दक्षता घ्यावी. अन्यथा आषाढी वारीत पंढरपुरात रिक्षा बंद म्हणजे बंद राहतील. आमचे रिक्षा चालक बांधव मंगेश क्षीरसागर हे आमच्या समस्या मांडण्यासाठी आवर्जून आले. ते जरी फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम करीत असले तर प्रपंचासाठी रिक्षा चालवतात. त्यांनी आमच्या म्हणजे ते स्वतः रिक्षावाला असल्यामुळे त्यांना त्या भावना जाणून घेतल्या त्यांनी. आणि रिक्षावाल्यासाठी धाव घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे रिक्षावाले आभार मानतो. आणि असंच रिक्षावाल्यासाठी सतत कार्य करत राहू. कृष्ण हरी, माझं नाव विष्णू यशवंत शेट्टी आहे. पंढरपुरात मी पण रिक्षा चालवतो 2004पासून. तर रिक्षावाल्यांची चळवळ जी काय असते ती मला पण माहीत आहे आणि सर्व रिक्षा चालकांना माहीत आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता जर गॅस फुल वाढला आहे आणि खरं तर कारवाई थांबली पाहिजे. वारी झाल्यानंतर कोण आता रिक्षा तर चालवू देत नाहीत, मी मान्य आहे. रस्ता इकडं तिकडं जाऊ शकत नाही. गावाच्या बाहेर आम्ही धंदा करू, काहीतरी 4 पैसे गोळा करून कुठला तरी धंदा करून तर आम्ही रिक्षा क्लिअर करणार आहे. आणि क्लिअर झाल्यानंतर फक्त RTOने 8 दिवस राहिलेत, फक्त 15 दिवस राहिलेत. 15 दिवसात आम्हाला खरं तर विनंती RTO साहेबांना आमची विनंती आहे, खरं तर ही कारवाई थांबवली पाहिजे RTO साहेबांनी. मागणी आहे तुम्हाला की तुम्ही एक एवढं वारी वस्तूवर या रिक्षा चालकांना मलाही सुद्धा विनंती आहे तुम्हाला की वारी वस्तूवर आम्हाला एक दिलासा द्या. वारी झाल्यानंतर आमच्या सर्व गाड्या क्लिअर होतील. बरोबर आहे. RTO साहेबाला ही विनंती आहे, रिक्षा चालकांना काही त्रास देऊ नका. त्या अडचणीत असतात ते काय 2 नंबर धंदा करत नाही. माझं नाव राजेंद्र बाळासाहेब लालवंद्रे, मी रिक्षा चालक. पंढरपूरमध्ये रिक्षा चालकांवर एक खूप अन्याय व्हायला लागला आहे वारीच्या दृष्टिकोनात. तरी रिक्षा चालकांवरती अशी वेळ आलेली आहे की शाळा, घरपरपंचा, परत मुलांचं शिक्षण हे सगळं रिक्षावरती आहे. तरी डिपार्टमेंटला ही विनंती आहे माझी, एक 15 दिवसाची एक मुदत द्यावी रिक्षा चालकांना. असे अन्याय होऊन देऊ नये.
ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. प्रमोद डिग्रेजे पंढरपुरातील एक रिक्षा चालक व्यावसायिक आहे. गेली 35-36 वर्ष झाली मी पंढरपुरात व्यवसाय करतो आहे. माझा रिक्षावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मुलांचं शिक्षण, घरचा दवाखाना काय असेल ते पूर्ण रिक्षावर अवलंबून आहे. आणि आज जर RTO साहेबांनी नेमकं वारीच्या तोंडावर जी कारवाई चालू केलेली आहे ती वारी झाल्यावर करावी. कारण 4 पैसे कमवलं तर गाडीलाही 4 पैसे खर्च करता येतील, सगळंच ॲडजस्ट होईल. बरं आता थोडंसं काय करायचं म्हटलं तर काही चलन हालत नाही वारीमुळं. जर वारी झाल्यावर करता येईल, पासिंग करता येईल. आता असं आमच्या निदर्शनास आलं आहे की काही गाडी इन्शुरन्स 4-4.5 हजाराचा आहे आणि दंड 14,000 18,000 असा दंड होतो आहे. हे अन्यायाची बाब आहे. हे अन्याय सरासरी आमच्यावर अन्याय होतो आहे. जे थोडंसं त्याने बी विचार करावा, गोरगरीब कसं जगावेत, काय जगावेत.